नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी चवळीच्या शेंगाची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी इथं चवळीच्या शेंगा स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने याला तोडून घेतलेले आहेत छोट्या साइज मध्ये। आता आपण ही जी भाजी बनवणार आहे या भाजीला मी आज शेंगदाण्याची चटणी मध्ये बनवणार आहे। त्यासाठी बघा मी इथं बनवलेली आहे घरामध्येच मी शेंगदाण्याची चटणी। तर या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मी लसूण, लाल तिखट आणि भाजलेले शेंगदाणे आणि थोडंसं तेल आणि मीठ असं टाकून ही शेंगदाण्याची चटणी बनवून ठेवलेली आहे। आपल्याला या शेंगदाण्याच्या चटणीमध्येच आता ही भाजी बनवायची आहे। त्यासाठी मी इथं जवळजवळ 2 मोठे चमचा भरून एवढी शेंगदाण्याची चटणी घेतलेली आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते त्यासाठी मी बघा इथं एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे। अशा पद्धतीने छोट्या आकारामध्ये हा आपला एक कांदा कापून घेतलेला आहे। एक टोमॅटो सुद्धा कापून घेतलेला आहे। फोडणीला लागणार आहे आपल्याला इथं जिरं, तर मी इथं एक चमचा भरून जिरं पण घेतलेलं आहे। आणि हळद लागेल आपल्याला, त्यासाठी हळद पण घेतलेली आहे मी अर्धा चमचा भरून। आणि जसं लागेल तसं चवीनुसार आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे। शेंगदाण्याच्या चटणीमध्ये मीठ आहे, त्यामुळे मी इथं जसं लागेल तसं मीठ वापरणार आहे। तर ही चवळीच्या शेंगाची भाजी, सुकी भाजी आता मी बनवत आहे। फोडणी करण्यासाठी मी आता इथे एक पसरट भांड घेतलेलं आहे। त्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल हे 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे सर्वप्रथम यामध्ये जिरं टाकते। जिरं आपलं चांगलं तळतळलंय आता बघा। त्यानंतर मी याच्यामध्ये कांदा टाकते। टोमॅटो पण टाकून घेते। कांदा आणि टोमॅटो तर चांगला मी यामध्ये फ्राय करून घेते। आता आपला कांदा हा चांगला लाल झालेला आहे। यामध्ये आपण टाकून घेतो आहे ही हळद आणि शेंगदाण्याची चटणी। हळद आणि शेंगदाण्याची चटणी आता याच्यामध्ये आपण चांगली फ्राय करतो। शेंगदाण्याची चटणी असल्यामुळे याला बघा असा थोडासा, आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आपला लसूण आहे त्यामुळे आपण इथं लसूण एक्स्ट्रा घेतलेली नाहीये। तिखट पण आहे त्यामुळे तिखट वगैरे काही घालत नाहीये। आता हे थोडंसं परतून घेऊया। आता हे आपलं सगळा मसाला बघा असा सगळा परतून निघालेला आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया त्या आपण स्वच्छ केलेल्या शेंगा।
आता मी याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालते आणि आपल्याला हे जरा शिजण्यासाठी पाणी लागेल। 1 ग्लास पाणी टाकून आता मी याला चांगलं शिजवून घेते। हे बघा, याच्यामध्ये मी जरा मीठ घेतलेलं आहे। आता हे मीठ याच्यात घालून घेते आणि यामध्ये आता मी शिजण्यासाठी पाणी घालते। आता याला मी चांगलं शिजवून घेते, यातलं सगळं पाणी आटेपर्यंत। बघा, आता आपली ही भाजी अशी तयार झालेली आहे। चांगली भाजी शिजलेली आहे। अशी ही आपली भाजी मी कशी बनवली ती तुम्ही मला कमेंट करून सांगा।